नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत कोलंबीचे गोल्डन कॉईन्स. मत्स्यप्रेमींमध्ये कोलंबी विशेष पॉप्युलर आहे. याला कारण म्हणजे तिची चव. कारण कोलंबीचं कालवण केलं, तळली, कांद्यावरची केली किंवा अगदी तिचं तिखलं केलं, कोणत्याही पद्धतीने कोलंबी केली तरी ती तेवढीच रुचकर लागते. म्हणूनच आज आपण एक वेगळ्या पद्धतीने कोलंबी करणार आहोत. ती म्हणजे कोलंबीचे गोल्डन कॉईन्स. सोपे, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. गोल्डन कॉईन्स करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. ही थोडी कोलंबी घेतली आहे, तांदळाचं पीठ आहे, रवा, तेल, मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, ठेचलेला लसूण आहे, ठेचलेली कोथिंबीर आहे आणि हे आलं आणि लसणाची भरड आहे. कॉईन्स करण्यासाठी ना प्रथम आपण ही कोलंबी मॅरिनेट करून घेऊया. ही कोलंबी मी कोळ्याकडून घेतल्यानंतर स्वच्छ धुतली आणि तिचं वरचं टरफल काढले, कोशे काढलेत आणि मध्ये एक छेद देऊन इकडे एक धागा असतो, काळा धागा असतो, तो सुद्धा काढलेला आहे. आणि कोलंबी मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता या स्वच्छ कोलंबीमध्ये आपण एक एक पदार्थ घालूया. आलं लसणाची ही भरड आहे ती घालूया. 1 चमचा आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कधी कधी कोथिंबीर ही बारीक मिक्सरमध्ये वाटून ते वाटण पण, म्हणजे हिरवं वाटण म्हणतो आम्ही त्याला, ते हिरवं वाटण पण आपण लावतो. पण मी वाटण करायला विसरले म्हणून मी आता ही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर लावते. अर्धा चमचा आपण हळद घालूया. अर्धा चमचा लाल तिखट. कोलंबीचा फिशी स्मेल जाण्यासाठी आपण थोडंसं हिंग लावणार आहोत. आणि हिंग लावल्यामुळे आपली कोलंबी पटकन शिजते सुद्धा. मीठ घालूया, छोटा अर्धा चमचा. आणि आता एक छान असं हाताने मिक्स करून घेऊया. कोलंबी आपण छान मॅरिनेट करून घेऊया. हे कॉईन्स जेव्हा आपण करतो ना तेव्हा जरा मोठीच कोलंबी बघून घ्यायची. ही कोलंबी माझी मी किती मोठी घेतलेली. म्हणजे प्रत्येक वेळेला मोठी कोलंबी मिळेलच असं नाही, पण जेव्हा मिळेल तर शक्य तेवढी मोठी घ्यायची कोलंबी हे कॉईन्स करण्यासाठी. कोलंबी आपली मॅरिनेट करून झालेली आहे. आता एक 5-6 मिनिटं आपण ही कोलंबी बाजूला ठेवूया, म्हणजे ती छान मीठ मसाल्यामध्ये मुरेल. कोलंबी मीठ मसाल्यामध्ये मुरते तोपर्यंत आपण कोलंबीचा घोळ करून घेऊया. त्यासाठी मी थोडा रवा घेते. एक चमचा तांदळाचं पीठ आहे ते घेते. आणि थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट. आपण ह्याच्यामध्ये घोळामध्ये मीठ नाही घालणार आहोत, कारण आपण कोलंबीला मीठ लावले. जर जास्त मीठ झालं ना तर कोलंबी चांगली लागत नाही, म्हणून घोळामध्ये नाही घालायचं. कोलंबीमध्ये घातलं तेवढं बास होतं आपलं. घोळ आपला तयार झालेला आहे. कोलंबी मुरवत ठेवून एक 5-6 मिनिटे झालेली आहेत आणि आपली कोलंबी छान मुरली आहे मीठ मसाल्यामध्ये. आता आपण हा तयार केलेला घोळ आहे ना तो ह्या कोलंबीमध्ये घालूया.
घोळाचं कोटिंग प्रत्येक कोलंबीवरती आलं पाहिजे एवढा आपण घोळ तयार करायचा. आपल्या कोलंबीला पूर्णपणे घोळाने कव्हर केलेलं आहे बघा. आता 2 मिनिटं आपण ह्या कोलंब्या मुरवत ठेवूया आणि तळायला घेऊया. आपल्या कोलंब्या छान मॅरिनेट झालेल्या आहेत आणि कोलंब्या तळण्यासाठी मध्यम आचेवरती मी हे पसरट पॅन ठेवलेलं आहे. पॅन आता तापलेलं आहे. तेल घालूया. तेल जरा पसरून घेऊया आणि या तेलामध्ये मी थोडा ठेचलेला लसूण घालणार आहे. लसणामुळे कोलंबीचा फिशी स्मेल कमी होण्यासाठी मदत होते, म्हणून लसूण घालायचं. आता एक एक कोलंबी आपण या पॅन मध्ये घालूया. गॅसची आग मध्यम ठेवायची आहे, वाढवायची नाही. पॅन मध्ये जेवढ्या मावतील ना तेवढ्याच आपण कोलंब्या टाकूया. आता 1 मिनिट आपण हे पॅन झाकून ठेवूया. याने काय होईल तर कोलंबीचा फिशी स्मेल सगळ्या घरभर होणार नाही आणि दुसरं म्हणजे कोलंब्या लवकर शिजायला आपल्याला मदत होईल. 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया. कोलंब्या आता आपण उलटून घेऊया. एक बाजू आपली झालेली आहे तर दुसरी बाजू आपण भाजून घेण्यासाठी कोलंब्या आपण उलटून घेऊया. कोलंबीची दुसरी बाजू पण खरपूस भाजून घेऊया आपण. ही गोल्डन कॉइन्स एकदम झटपट होतात आणि खूप रुचकर लागतात. तुम्ही एकदा केलं की नेहमी अशीच कॉइन्स कराल. ही कॉइन्स चपाती भाकरी बरोबर चांगली लागतातच, पण पावा बरोबर पण अतिशय रुचकर लागतात, टेस्टी लागतात एकदम. या कोलंब्यानं जास्त वेळ गॅसवर ठेवायच्या नाहीत, मग त्या चिवट होत जातात. आपल्या ह्या कोलंब्या आता झालेल्या आहेत. काढूया. कोलंबीचे हे गोल्डन कॉइन्स आपले झालेले आहेत. ह्याचा रंग गोल्डन सोनेरी असतो म्हणून त्याला गोल्डन कॉइन्स म्हणतात. आणि कोलंबी शिजल्यावरती ती अशी गोलाकार होते म्हणून तिला कॉइन म्हणतात, म्हणून गोल्डन कॉइन्स. सुंदर आपली कोलंबी झालेली आहे. गोल्डन कॉइन्स आपले तयार आहेत. आता राहिलेल्या कोलंब्यांचं पण आपण कॉइन्स करून घेऊया. आपले कोलंबीचे गोल्डन कॉइन्स तयार आहेत. सोपे आणि रुचकर. रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.